नमस्कार. आज आपण राज्यशास्त्रातील पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमधील आधुनिक युगाचा जनक निकोलो मॅकियावेली या पाश्चिमात्य राजकीय विचारवंताच्या राजकीय विचारांचा अध्ययन करणार आहोत. पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांच्या एकूण विचारामध्ये राज्य या संकल्पनेला खूप महत्व आहे. प्राचीन ग्रीक विचारवंत प्लेटो, एरिस्टॉटल, आधुनिक विचारवंत हॉब्स, लॉक, रुसो यांनी राज्य या संकल्पनेबद्दल आपले आपले विचार मांडलेले. पण मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा आधुनिक युगाच्या सुरुवातीला, मध्ययुगाच्या शेवटी निकोलो मॅकियावेली हा एक आधुनिक युगाचा जनक किंवा आधुनिक युगाचा पुरस्कर्ता म्हणून पुढे आला. त्याचे विचार हे अभ्यासण्यासारखे आहेत किंवा एक चर्चा म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचा विचारांचा अध्ययन करणार आहोत. निकोलो मॅकियावेली हा एक इटालियन विचारवंत होता. 1469 साली इटलीमध्ये त्याचा जन्म झाला. रोमन भाषेचा किंवा लॅटिन भाषेचा तो गाढा अभ्यासक होता. (1502 साली इटलीमध्ये बोर्जिया नावाचा शासक किंवा राज्यकर्ता होता. तो क्रूर होता, अनैतिक होता. त्याच्या अनैतिक राज्यकारभाराचा किंवा त्याच्या क्रूर राज्यकारभाराचा प्रभाव निकोलो मॅकियावेलीवर पडला. आणि त्याला बोर्जियाचं शासन आवडू लागलं की इटलीमध्ये हेच गव्हर्नमेंट पाहिजे, असंच गव्हर्नमेंट पाहिजे, अनैतिक आणि क्रूर. मग इटलीमध्ये अनैतिक आणि क्रूर गव्हर्नमेंट किंवा शासक किंवा राज्यकर्ता पाहिजे असं का वाटलं असं इटलीमध्ये असं गव्हर्नमेंट पाहिजे, क्रूर शासक असं का वाटलं असावं मॅकियावेलीला, याचाही आपण अभ्यास करू. कारण इटलीमध्ये त्यावेळेस धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. पुनर्जागरणाचा काळ होता तो. धर्मगुरू धर्माला राजकारणात आणून बघत होते. राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी ते गमावून बसले होते. राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करून स्वार्थ बोकाळत चालला होता राज्यकर्त्यांचा. राजकारणात अंधश्रद्धा निर्माण होऊ लागली होती. पर्यायानं समाजाचं अधःपतन होऊ लागलं होतं. आंतरराष्ट्रीय राजकारणात इटलीचं वर्चस्व किंवा इटलीचं अधःपतन होऊ लागलं होतं. कारण फ्रान्स, स्पेन, इंग्लंड हे त्या काळात इटलीला पुढे जाऊ देत नव्हते. पोपशाहीचा हाहाकार झाला होता. 1512 साली मेडिसी वंशाचं शासन
इटलीमध्ये आलं आणि त्याच्या विरोधात राजद्रोह केल्याचा आरोप मॅकेवलीवर झाला. त्याला कारावासही भोगावा लागला, तुरुंगवासही भोगावा लागला. ही त्याची जनरल माहिती आपण बघितली. त्याने अनेक महत्वपूर्ण ग्रंथही लिहिले. त्यामध्ये द प्रिन्स नावाचा ग्रंथ, राजा, द प्रिन्स नावाचा ग्रंथ एक महत्वपूर्ण ग्रंथ मॅकेवलीने लिहिला. त्यामध्ये त्याने त्या काळचा मनुष्य स्वभाव, त्यावेळेची इटलीची परिस्थिती, राजकीय व्यवस्था, त्यावेळचा राज्यकर्ता वर्ग यांना उपदेश केला. द प्रिन्स या ग्रंथामध्ये मॅकेवलीनं धर्म आणि राजकारण यांच्यामध्ये फारकत केली. राजकारण आणि नैतिकता, नीती अनिती यामध्ये फारकत केली. धर्म आणि राजकारणाच्या मध्ये फारकत का केली? तो असं म्हणतो की राज्यकर्त्यांनी राजकारणात धर्म आणता कामा नये. राज्यकर्त्यांनी व्यक्तिगत जीवनात धर्माचं आचरण करावं. राज्यकर्त्यांनी व्यक्तिगत जीवनात, वैयक्तिक लाईफमध्ये धर्माचं आचरण करावं, कारण धर्म नैतिकता शिकवतो, नीती शिकवतो. पण ज्यावेळेस राज्याच्या सिंहासनावर तुम्ही बसता त्यावेळेस नीती अनितीचा विचार करून चालत नाही. नीतिमूल्यांना महत्व देता येत नाही. राज्याच्या हितासाठी अनितीने वागावं लागतं, वाईट वागावं लागतं, कारण त्यात राज्याचं हित असतं. म्हणून धर्माचं पालन राज्यकर्त्यांनी खुर्चीवर बसताना करता कामा नये. नीती अनिती आणि राज्यकारण यामध्ये फारकत त्यांनी केली. नैतिकताला वेगळी बाजू, माणसांनी व्यक्तिगत जीवनात नीती अनितीचं पालन करावं, चांगलं काय वाईट काय हे बघावं. पण राज्यकर्त्यांनी नीती अनितीचा राज्यकारणात आधार घेऊ नये असं त्यांनी मत मांडलं. म्हणून त्याच्या या विचाराने तो आधुनिक युगाचा जनक ठरला. राजाला उपदेशही त्याने केला. तो असं म्हणतो की मानव समाजाच्या हितासाठी, मानवाच्या हितासाठी राज्याची निर्मिती झालेली आहे. राज्य हे सर्वश्रेष्ठ आहे. अव्यवस्थेच्या किंवा अराजकतेच्या निर्मूलनासाठी राज्याची निर्मिती झालेली आहे. मानवी स्वभावाबद्दल बोलताना तो असं म्हणतो की मनुष्य दुष्ट आहे, मनुष्य कपटी आहे, मनुष्य खुखार आहे, मनुष्य स्वार्थी आहे, मनुष्य जन्मताच वाईट आहे. मनुष्य इतका वाईट आहे की एक वेळ आपला वडिलांचा मृत्यू विसरेल. तो काय म्हणतो मनुष्य स्वभावाबद्दल? मनुष्य स्वभावाबद्दल बोलताना तो असं म्हणतो की मनुष्य एक वेळ आपल्या वडिलांचा मृत्यू विसरेल, पण आपल्या संपत्तीचा विनाश कधीच विसरणार नाही. संपत्तीवर प्रेम करणार मनुष्य. म्हणून मनुष्य हा खुखार प्राणी असतो म्हणतो. मनुष्य स्वार्थासाठी चांगला वागतो. मनुष्य चांगला वागतो, उगाच वागत नाही, या पाठीमागे काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. म्हणून राज्य हे निरंकुश असलं पाहिजे असतो म्हणतो. राज्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना दडपून टाकण्यासाठी राज्य निरंकुश असलं पाहिजे. राज्याच्या विरोधात आवाजच कुणी उचलू नये यासाठी राज्य निरंकुश पाहिजे. राज्याचा विस्तार होत गेला पाहिजे. साम्राज्य विस्ताराचा तो पुरस्कर्ता होता. अशा पद्धतीचे विचार होते. आता मानवी स्वभावाबद्दल त्यांनी जे विचार मांडलेत, मनुष्य दुष्ट आहे, कपटी आहे, स्वार्थी आहे, लोभी आहे, दुराचारी आहे, दुष्ट आहे, स्वार्थी आहे, मतलबी आहे, वडिलांचा मृत्यू विसरेल पण संपत्तीचा विनाश विचारणार नाही, असं आहे. तर मग मनुष्य मग असा का म्हणतो तो? कारण त्यावेळेस त्यांनी इटलीमध्ये जे लोक बघितले होते, त्याला इटलीत जो माणूस त्याला त्यावेळेस दिसला त्या माणसाचं हुबेहूब वर्णन
त्याने आपल्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये केलंय. राज्याची कार्याबद्दल तो बोलताना असं म्हणतो, राज्यातील अव्यवस्था आणि अराजकता नष्ट करणं हे राज्याचं काम आहे. राष्ट्रहित वाढवणं राज्याचं काम आहे. सेना मजबूत करणं, राज्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी राष्ट्रीय सेना मजबूत करणं हे राज्याचं काम आहे. राज्याच्या सीमांचा विस्तार करणं हे राज्याचं काम आहे. अशा पद्धतीचा तो राज्य या संकल्पनेबद्दल मत मांडताना म्हणतो. पुढे जाऊन तो असं म्हणतो की राज्यात न्याय प्रस्थापित करण्याची आवश्यकता असते. राज्यात न्याय असला पाहिजे. दोन प्रकारचा न्याय असला पाहिजे, भौतिक न्याय आणि दुसरा आहे सामाजिक न्याय. भौतिक न्यायामध्ये तो संपत्तीचं समर्थन करतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या संपत्तीची काळजी असते. आपण कष्टाने मिळवलेल्या संपत्तीची, प्रॉपर्टीची त्याला चिंता असते, म्हणून त्याच्या संपत्तीचं रक्षण झालं पाहिजे असतो म्हणतो. आणि दुसरा आहे सामाजिक न्याय. पत्नी, स्त्रिया, वृद्ध यांचा सन्मान राज्यात झाला पाहिजे असं सामाजिक न्यायाच्या संकल्पनेमध्ये म्हणतो. राज्यात अनपढ आणि दुष्ट लोक असतात. या अनपढ आणि दुष्ट लोकांवर राज्य करण्यासाठी राजेशाहीचा पुरस्कार निकोलो मॅकियावेलीने केलेला आहे. त्यानं राजाला उपदेश देखील केलेला आहे. राजाला केलेला उपदेश, मॅकियावेलीने राजाला केलेला उपदेश हा सर्वात राजकीय विचारवंतांच्या विचारांमध्ये सर्वात एक महत्वपूर्ण घटक म्हणून त्याचं अध्ययन केलं जातं. दुष्ट लोकांवर राज्य करण्यासाठी दुष्ट किंवा क्रूर लोकांवर राज्य करण्यासाठी क्रूर राज्यकर्ता असला पाहिजे असं तो म्हणतो. म्हणून त्याने बोर्जियाच्या, कारण त्याला बोर्जियाचं जे काही गव्हर्नमेंट होतं त्या बोर्जियाच्या गव्हर्नमेंटचा त्याच्यावर प्रभाव होता. बोर्जिया अनैतिक आणि क्रूर होता, कारण लोक क्रूर होते म्हणून तो क्रूर होता. आणि त्याचा प्रभाव पडल्यामुळे तो असं म्हणतो की राजा हा क्रूर असला पाहिजे. क्रूर लोकांसाठी क्रूर राजा पाहिजे. राजा कसा पाहिजे? सिंहासारखा शूर आणि कोल्ह्यासारखा धूर्त असला पाहिजे. राजा हा सिंहासारखा शूर आणि कोल्ह्यासारखा धूर्त असला पाहिजे. राजानं व्यक्तिगत जीवनात धर्माचं पालन करावं, पण राजसिंहासनावर बसल्यानंतर राजानं किंवा राज्यकर्त्यांनी धर्माचं पालन करता कामा नये. कारण धर्म नैतिकता शिकवतो आणि नीती अनितीचा विचार करणारा राजा हा दुबळा ठरतो. राज्यातील स्त्रिया, राज्यातील आबालवृद्ध यांचा राजाने सदैव सन्मान करावा असं तो म्हणतो. राजानं आपल्या राज्याच्या सीमा सदैव वाढवता कशा येतील, आपल्या राज्याचा साम्राज्य विस्तार कसा करता येईल यासाठी सदैव प्रयत्न करावा असं मॅकियावेली म्हणतो. साम्राज्य विस्तारासाठी प्रयत्नशील असणारा राजा हा आदर्श टकतो असं म्हणतो. राजा हा वरकरणी उदार असावा. राज्यकर्ता हा वरकरणी उदार असावा, पण पोटामध्ये त्याने कपटी असावा असं तो म्हणतो. कपट नीतीचा पुरस्कर्ता करणारा राजा असावा. राजा हा दयाळू, मयाळू हा पोटातून असता कामा नये. त्यांनी वरकरने आपण खूप दयाळू आहोत, वरकरने आपण खूप मयाळू आहोत, प्रेमळ आहोत असं भासवावं. राजकारणात राज्यकारण करत असताना तसं वागता कामा नये. राज्यातील सर्व संस्थांचा त्याने सन्मान करावा. राज्यात राजाने भाडोत्री सैनिक कधीही ठेवू नये, कारण भाडोत्री सैनिकांना राज्याबद्दल आस्था नसती. म्हणून राजानं राज्यात कधीच भाडोत्री सैनिक ठेवू नये. राज्यात भाडोत्री सैनिकाला सर्वात जास्त विरोध निकोलो मॅकियावेलीने केलेला आहे. म्हणून राष्ट्रीय सेना कशी मजबूत करता येईल त्यासाठी मॅकियावेलीने राज्यानं प्रयत्न करावेत असं मॅकियावेली म्हणतो. राजा हा संधिसाधू असावा. कोणाचाही मित्र असू नये आणि कोणाचाही शत्रू असू नये. कोणाचाही सहज शेजारच्या राष्ट्राची मैत्री जरी असली तरी संधी मिळताच त्याने ते शेजारचं राष्ट्र जिंकून घ्यावं असं तो म्हणतो. शेजारच्या राष्ट्राला गाफील ठेवणारा, आजूबाजूच्या राज्याला गाफील ठेवणारा राजा असावा. शासक हा बहुरूपी असावा, बहुडंगी असावा, पाखंडी असावा, ढोंगी असावा असं मॅकियावेली म्हणतो. राजकारण करत असताना चांगल्या वाईटाचा राजाने विचार करू नये.
जो राजा नीती अनितीचा विचार करील तो राजा सर्वश्रेष्ठ राजा ठरत नाही. कारण राज्याच्या कल्याणासाठी राजानं अनैतीने देखील वागावं. माझ्या राज्याचं कल्याण करायचंय ना, मग दुसऱ्या राज्याला गिळंकृत करावं असेल, दुष्ट वागावं लागत असेल, खून दरोडे किंवा त्याला जितकं वाईट वागता येईल, वाईट गोष्टी ज्या ज्या करायच्यात आपल्या राज्यातील जनतेच्या सुखासाठी त्या राजानं कराव्यात असं तो म्हणतो. ते तिचं पान राजानं राज्याच्या कल्याणासाठी केलेलं अनैतिक कृत्य नैतिक कृत्य ठरतं असं तो म्हणतो. राजानं राज्याच्या कल्याणासाठी केलेलं अनैतिक कृत्य हे नैतिक ठरतं असं निकोलो मॅकियावेली आपल्या विचारामध्ये म्हणतो. राजा हा मितभाषी असावा, भोगविलासापासून राजा हा दूर असावा असतो म्हणतो. राजा हा चमच्यांपासून दूर असावा. राज्यात चमचे असतात अनेक, कान भरून देणारे राजाचे, त्यांच्यापासून राजा हमेशा सावध असावा. आणि चमच्यापासून सावध राहण्यासाठी राजानं तज्ञ मंत्र्यांची नियुक्ती करावी. हुशार मंत्री राजाच्या सल्ला देण्यासाठी असावेत. जनतेबरोबर समता व्हावी, मात्र राज्याच्या कल्याणासाठी गरज पडल्यास जनतेमध्ये विषमता त्याने निर्माण केली पाहिजे, भेदभाव केला पाहिजे असं म्हणतो. कला साहित्य संस्कृती यांचे रक्षण केले पाहिजे, राज्यातील बुद्धिमान लोकांचा त्याने सन्मान केला पाहिजे असं म्हणतो. लोकसंख्या वाढविण्यासाठी तो सदैव तत्पर राजाने प्रयत्न केले पाहिजे. कारण लोकसंख्या जर राज्यातील जनतेची लोकसंख्या जर वाढली तर राज्यातील सैन्य व्यवस्थेला त्याचा फायदा होतो असं त्याचं म्हणणं आहे. राजानं राज्यातील जनतेला राजकारणाकडे लक्ष द्यायला संधीच देऊ नये असं तो म्हणतो. राज्यातील जनतेचं लक्ष विकेंद्रित करणारा राजा हा सर्वश्रेष्ठ ठरतो. जनतेचं लक्ष राजकारणाकडे जर केंद्रित झालं तर जनता ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजूने बोलते. म्हणून राजानं जनतेचं लक्ष राजकारणापासून दूर ठेवावा असं तो म्हणतो आणि लोकांना गाफील ठेवावा असं तो म्हणतो. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत, मात्र संधी मिळताच शेजारची राष्ट्र गिळंकृत करावी असं तो म्हणतो. अशा प्रकारे ही मॅकियावेली खरं तर फार मोठा विचारवंत, त्याचे फार मोठे विचार आहेत, राज्यशास्त्रात फार मोठे योगदान आहे. सर्वांचा बारकाईने या ठिकाणी सर्व त्याच्या विचारांचा एक 10-15 मिनिटात सांगोपांग पद्धतीनं किंवा विश्लेषणात्मक अभ्यास शक्य नाही. पण जे जे या ठिकाणी मला वाटलं की मॅकियावेली असं म्हणतो किंवा मॅकियावेलीचं हे तत्व आहेत ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. निश्चित खात्री आहे तुम्हाला सर्वांना आवडेल. या ठिकाणी थांबूयात.